पावसाळ्याचे दिवस आहेत, चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं. तर आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा साऊथ इंडियन नाश्ता म्हणजे रस्सम आणि उडदाचा वडा. एकदम जाळीदार होणारा वडा आणि चटपटीत असा गूळ चिंच घातलेला रस्सम तुम्ही एकदा खाल ना, याची चवच विसरणार नाही. नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी सबस्क्राईब करून घ्या. मेदू वड्यासाठी ही उडदाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली होती. तर आता त्यातलं पाणी काढलेलं आहे आपण. आता हे मिक्सरला आपण बारीक बॅटर बनवून घेऊया. तर हे बघा, उडदाच्या डाळीचं आपलं स्मूथ असं बॅटर बनवून तयार आहे. तर आपल्याला काही प्लेन वडे बनवून खायचे नाही आहेत, आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. तर हे बघा, त्याच्यात काय काय घालायचं आहे. इथं मी पुदिन्याची थोडी पानं घेतल्यात, अद्रक घेतले, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर थोडी घेतली, ओलं खोबरं घेतले आणि हिरव्या 2 मिरच्या घेतल्या. तर आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बघा, मिक्सरला बारीक केलेलं सगळं साहित्य आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. ह्याच्यात टाकून घेऊन आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. सगळं हाताने फेटायचं, काही चमचा इथे घ्यायची जरूर नाही. हाताने असं फेटलं का नाही, एकदम वडे फ्लफी होत्यात, एकदम मऊसूद होत्यात. असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, चमचा बिमचा घेऊन बसायचं नाही काही हाताने फेटत. आणि असे वडे तुम्ही कधी बनवून खाल्लेत का, त्याच्यात एवढं साहित्य घालून? प्लेन वडे खाऊन तुम्हाला खूप कंटाळा आला असेल. एकदा तुम्ही असे वडे बनवून बघा, किती सुंदर लागतात चवीला. तर एकदम चवदार असे लागतात हे वडे. तुम्ही तुमचे प्लेन वडे खायचे विसरून जाचाल, इतके सुंदर लागतात. तर हे साहित्य घालून तुम्ही एकदा नक्की बनवा. हे बघा, मी 5-10 मिनटं हे बॅटर सगळं हाताने फेटून घेतले. बघा, फेटल्यानंतर बॅटर केवढंच होतं आपलं, आता किती फुगून वर आलेलं आहे. ह्यासाठी आपल्याला वडे स्मूथ येण्यासाठी असं बॅटर एकसारखं फेटून घ्यायचं. फेटून तर झालेलं आहे. आता आपण चवीपुरतं मीठ घालून परत थोडं फेटून घेऊया, म्हणजे सगळं मीठ व्यवस्थित एकसारखं लागू. एकदम चवदार असे वडे होतात बघा. आता हे झालेलं आहे. आता आपण वडे करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण वडे तळायला घेऊया. असे या आकाराचे वडे घालून घ्यायचे. आणि वडे घालताना काय करायचं, पीठ घेताना पहिल्यांदा गार पाण्यात हात बुडवायचा, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही, नाहीतर पीठ सगळं हाताला चिटकतं. असे छोटे छोटे छान वडे करून घ्यायचे, नंतर ते फुगतात. वडे असे छोटे केले का नाही, आतनं शिजले पण जातात चांगले, नाहीतर मग आतमध्ये कच्चंच राहतं पीठ. म्हणून ह्या साईजचे बनवून घ्यायचे. आणि वडे असे आपल्याला झाऱ्याने हलवून इथे काढायचे नाही, ते मनाने वर सुटतात. खालनं सगळे तळून झाले की सगळे वर फुलून येतात. हे बघा कसे आले वर, असे येतात. त्याच्यामुळं आपल्याला काही जरूरत नाही की आपण झाऱ्याने हलवत बसायचं. चमच्याने थोडं असं असं तेल टाकायचं. बघा, सगळे असे मनाने निघून येतात. असं वरच्या साईडला थोडं तेल टाकायचं. तेल आपण जर कढईत कमी घेतलेलं असलं ना, तर असं टाकायचं. हे बघा, असे येतात. आपल्याला झाऱ्याने हलवायची गरजच पडत नाही. हो का, असे मनाने सुटून द्यायचे. आपण असं काढत बसलं ना की ते निघत नसतात, असे मनाने सुटून द्यायचे. बघा, हात न लावता असे सुटले ना की व्यवस्थित राहतात, नाहीतर तेलसुद्धा खराब होतं आणि कढईत चिटकून राहतात. बघा, ह्या कलरमध्ये आपल्याला उडीद वडे तळून घ्यायचे आहेत. आणि गॅसची आच आहे ना आपल्याला मध्यम ठेवायची, जास्त कमी नाही आणि जास्त फुल पण नाही. सगळं तेल निथून असे काढून घ्यायचे. हे बघा किती सुंदर झाल्यात, एकदम खुसखुशीत कुरकुरीत. असे बुडबुडे यायचे सगळे. एकदम स्लो झाले का नाही की समजायचं आतनं छान तळलेले आहेत वडे. मग आपण काढायचे आणि असे एकदम हलके होत्यात, वर असे तेलावर तरंगतात. बुडबुडे आता एकदम स्लो झाले, तर आपण काढून घेऊया. रेसिपीच्या सुरुवातीला आपण रस्समसाठी तुरीची डाळ शिजायला ठेवूया. डाळीत आपण प्रमाणातच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. त्यात मी 1 चमचा मीठ घातले, अर्धा चमचा हळद घातली,
आणि थोडं तेल. आता झाकण लावून 2 शिट्ट्या घेऊया आपण. रस्समसाठी आपल्याला मिक्सरला वाटण बारीक करायचं आहे. त्यासाठी काय काय लागते बघा. मी तर लसूण घेतलाय, कांदा घेतलाय उभा चिरलेला, जिरे घेतल्यात, 4 मिरी घेतल्यात, अख्खे धणे घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर. आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करूया. रस्समसाठी पेस्ट झालेली आहे आणि ही चिंच मी 5-10 मिनिटं भिजत ठेवली होती. त्याचं पाणी आहे, त्यातला आतलं सगळी चिंच काढून टाकलेली आहे. मी फक्त त्याचा कोळ गाळून घेतलेला आहे आणि हा गूळ मी इथं बारीक करून घेतलेला आहे. तो आपल्याला रस्समसाठी वरण टाकायला लागणार आहे. रस्समला फोडणी देण्यासाठी मी इथं 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी इथं कढीपत्त्याचं थोडं पाणी घेतलं, ते घातली. आता कढीपत्त्याची पानं थोडी घेऊन द्यायची परतून. आता त्याच्यावर आपण ही पेस्ट घालूया मगाशी मिक्सरला बारीक केलेली. आता हे छान ह्याच्यात परतून घेऊया आपण. आपण याच्यात आता 1 चमचा मीठ घालून घेऊया. मीठ घातलं की पटकन भाजून होतो, उशीर लागत नाही जास्त, लगेच सगळं नरम पडतं. आता मसाला शिजत आलाय. आता आपण याच्यात टोमॅटो घालून घेऊया. तेलात मसाला हलवताना आपण मीठ टाकलं ना की मसाला पटकन भाजून निघतो, उशीर लागत नाही. त्याच्यात आपण थोडी हळद ॲड करूया आणि सगळं व्यवस्थित छान टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं परतून छान. टोमॅटो शिजले. आता आपण त्याच्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि अजून 2 मिनिटं जरा परतून घेऊया. फोडणीत अशी कोथिंबीर घातली ना कोणत्याही भाज्यात येते की चव एकदम चांगली येते. आता ह्याच्यात आपण हे चिंचेचं पाणी केलं तर ते घालून घेऊया. त्यातच मी हा गूळ टाकते. आता ही डाळ सगळी आपण ह्याच्यात ओतून घ्यायची. सगळं व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता आपण ह्याच्यात पाणी घालूया. रस्सम हा पातळच असतो, घट्ट नसतो आपल्या वरणासारखं. रस्समला उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यात फोडणी टाकूया. इथं मी मोहरी टाकते थोडी, त्याच्यात 2 लाल मिरच्या घातल्यात, 2 लाल मिरच्या घातल्यात आणि थोडा हिंग घातलाय. आता ही आपण फोडणी घातली आहे. आता ह्याला मंद आचेवर चांगलं उकळून द्यायचं. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली तर लाईक करायला आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.